भाग्य सहकार्य करणार नाही, परिश्रमावर अवलंबून सर्व काही. चुकणं ही प्रवृत्ती, आपली चूक मान्य करणं ही संस्कृती आणि त्या चुकीमध्ये सुधारणा करणं ही प्रगती असते. बुधदेवाची अत्यंत बुद्धिमान रास म्हणून कन्या राशीची विशेष ओळख आहे. सतत प्रगती करीत राहणं, बुद्धिमत्तेने वाटचाल करणं हा तुमचा स्थायी भाव आहे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण नोव्हेंबर 2023 महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण कन्या राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीचं गोचर अत्यंत महत्त्वाचे ठरतं. कन्या राशीचे स्वामी बुधदेव महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या धनस्थानात विराजमान आहेत. 6 नोव्हेंबर रोजी ते राशी परिवर्तन करून परिश्रमाच्या स्थानात प्रवेश करतील. त्यानंतर 27 नोव्हेंबरला पुन्हा राशी परिवर्तन करून ते सुखस्थानात जातील. एकंदरीत त्यांचा हा संपूर्ण प्रवास शत्रू ग्रहांच्या राशीतून असल्यामुळे कुठेतरी त्याचा एक नकारात्मक प्रभाव तुम्हाला जाणवेल. व्यक्तिमत्वात विनाकारण नकारात्मकता येणं, विनाकारण नकारात्मक विचार करणं किंवा आपल्यासोबत काही वाईट घटना घडतील असं वाटणं असे प्रभाव तुम्हाला प्राप्त होऊ शकतात. म्हणून या काळात तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. शुक्रदेव या महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या व्ययस्थानातून प्रवास करीत आहे. 3 नोव्हेंबर रोजी ते राशी परिवर्तन करून तुमच्या राशीत प्रवेश करतील. महत्त्वाची बाब म्हणजे ते तिथे नीचीचे होतील. त्यानंतर 29 नोव्हेंबर रोजी ते पुन्हा राशी परिवर्तन करून स्वतःच्या तूळ राशीत प्रवेश करतील. एकंदरीत त्यांचा हा संपूर्ण प्रवास बघता ते देखील तुम्हाला खूप सहकार्य करण्याच्या विचारात नाहीत. राशी स्वामी आणि भाग्येश या दोघांचं थोडं कमी सहकार्य तुम्हाला या महिन्यात प्राप्त होणार आहे. ही बाब तुम्ही लक्षात घ्या. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी मंगळदेवाची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत. मंगळदेव या काळात तुमच्या धनस्थानात विराजमान आहे. हा संपूर्ण महिना ते तिथेच राहतील, म्हणजे परिश्रम करून धन कमवणं हा त्यांचा मूळ हेतू असेल. त्यानुसार ते कार्यरत देखील राहतील, म्हणजे धनप्राप्तीसाठी कन्या जातक अनेक प्रकारे परिश्रम करतील. ते तुमच्यासाठी उपयोगी देखील राहील. म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी बऱ्यापैकी उत्तम कालावधी निर्माण झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. या काळात तुमच्यासाठी वास्तूचे शुभयोग निर्माण होतील. वास्तू घेण्यासाठी तुम्हाला कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. पारंपरिक प्रॉपर्टीतून लाभ प्राप्त होऊन त्यातून देखील वास्तू घेण्याचे योग तुमच्यासाठी निर्माण होत आहेत. म्हणून जे जातक वास्तू, वाहनाचे स्वप्न पाहत असतील, त्या बाबतीत तुमच्या काही योजना असतील तर ती या महिन्यात कार्यान्वित करायला काहीच हरकत नाही. त्यात तुम्हाला नक्की यश प्राप्त होईल. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता हा महिना कन्या जातकांसाठी फारसा शुभदायक म्हणता येणार नाही, कारण त्या दृष्टीने फारसे शुभयोग तुमच्यासाठी या महिन्यात नाहीत. किंबहुना नवीन मित्रमैत्रिणी असतील तरी देखील कन्या जातकांनी एकदा नव्हे तर 2दा विचार करून निर्णय घ्यावा. तसंच विवाह जुळवताना तुमची फसवणूक होण्याची देखील शक्यता दिसून येत आहे. विवाहाचे देखील फारसे शुभयोग या महिन्यात तुमच्यासाठी नाही. मात्र इष्टदेवांचे भरभरून आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. इतर बाबतीत पत्रिका बरीच सकारात्मक देखील आहे. मात्र या सर्व दृष्टीने तुम्ही थोडं जागरूक राहावं. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी हा काळ शुभदायक म्हणता येईल. या काळात तुमचं आरोग्य उत्तम राहील.
अर्थात लहान मोठ्या समस्या राहू शकतात, कारण त्या मानवी शरीराला लागू असतात. स्पर्धकांवर तुम्ही विजय प्राप्त करणार आहात. हितशत्रू स्वतःहून माघार घेतील. कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल आणि तुमची बाजू योग्य असेल, त्यातही तुम्हाला यश प्राप्त होऊ शकतं. म्हणून त्या दृष्टीने तुम्ही अधिक प्रयत्न करायला हवेत. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी शुभदायक आहे. त्याचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यायला हवा. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या कन्या जातकांसाठी हा काळ प्रचंड प्रगतीचा व भरभराटीचा राहील. मात्र व्यावसायिक जातकांसाठी तेवढाच संघर्षाचा, परिश्रमाचा राहील. महत्त्वाची बाब म्हणजे परिश्रम करूनही तुम्ही योग्य लाभापर्यंत पोहोचू शकणार नाहीत. म्हणून व्यावसायिक जातकांनी या महिन्यात कोणत्याही प्रकारची जोखीम घेऊ नये. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा. तर नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा काळ यशाचा राहणार असल्यामुळे त्यांनी त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी हा महिना फारसा शुभ म्हणता येणार नाही. वास्तविक पाहता तुमचे भाग्य शुक्रदेव 3 नोव्हेंबरला तुमच्या राशीत येणार आहेत. मात्र तुमच्या राशीत शुक्रदेव नीचीचे होतात. त्यामुळे भाग्येश राशीत येऊनही त्याचे पूर्ण सकारात्मक प्रभाव तुम्हाला प्राप्त होणार नाही. कारण एकीकडे भाग्येश राशीत म्हणून तो शुभ मानला जातो. मात्र दुसरीकडे भाग्येश नीचीचा असणं म्हणजे तुम्हाला भाग्याने काहीच प्राप्त होणार नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी परिश्रम करावे लागतील असं ग्रह तुम्हाला सांगत असतात. म्हणून ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी राशीस्वामी आणि कर्मेश हे दोन्ही एकच आहेत. म्हणजे बुधदेव तुमचे राशीस्वामी आणि तेच कर्मेश देखील आहेत. बुधदेव या महिन्यात 2 वेळेस राशी परिवर्तन करणार आहेत. 6 नोव्हेंबरला ते वृश्चिक राशीत तर 27 नोव्हेंबर रोजी ते धनु राशीत प्रवेश करतील. या दोन्ही ठिकाणी शत्रूची राशी असल्यामुळे कर्म हे कर्म ठरतील. ते हार्डवर्क ठरेल. मात्र ते स्मार्टवर्क ठरेलच याची शाश्वती देता येणार नाही. म्हणजे या काळात तुम्ही कठोर परिश्रम करून हार्डवर्क करणार आहात आणि परिश्रम करूनही त्या तुलनेत तुम्हाला सामान्य लाभ प्राप्त होणार आहे. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी अनेक दिवसानंतर संघर्षाचा कालावधी आलेला आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे या महिन्यात आणि त्यातही विशेषतः पहिल्या पंधरवड्यात तुमच्यासाठी लाभाचं प्रमाण थोडं कमी असेल. परंतु प्रत्येकच महिन्याला मोठा लाभ मिळाला पाहिजे अशी अपेक्षा करणं देखील चुकीचं आहे. म्हणून कन्या जातकांनी सामान्यतः आनंदी राहावं असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. ते तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी या महिन्यात प्रवासाचे अनेक योग निर्माण होणार आहेत. शिक्षणासाठी, नोकरीसाठी, व्यवसायासाठी अशा अनेक कारणांनी तुम्ही प्रवास करणार आहात. त्यातून तुम्हाला यश देखील प्राप्त होईल आणि प्रगतीच्या संधी तुमच्यासाठी नव्याने निर्माण होतील. ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं. कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही. त्यानुसार प्रत्येक दिवस हा प्रत्येकाला सारखा जात नाही. महिन्यातील काही दिवस सुख, समाधान, यश प्राप्त करून देणारे तर काही दिवस संघर्षाचे, अडचणीचे, तणावाचे जातात. त्या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी या महिन्यातील 1, 11 आणि 20 हे दिवस शुभदायक, सुखदायक, यशाचे राहतील. तर 8, 18 आणि 26 हे दिवस तणावाचे जातील. या दिवसांमध्ये अडचणी, अडथळे, समस्या जाणवतील. म्हणून तशी मानसिकता आधीच तयार करून तुम्ही या महिन्यात वाटचाल करायची आहे. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यातील उपायांचा विचार केला असता आपल्याला माहिती आहे की या महिन्यात दीपावलीचा मोठा उत्सव आहे. या शुभ उत्सवामध्ये घरात सुखशांती नांदावी, देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न व्हावी,
देवी सरस्वतीने तुमचं भाग्य प्रगल्भ करावं यासाठी राशीनुसार मी काही मंत्र देते. त्यानुसार कन्या राशीसाठी भगवान श्रीरामाचा श्रीरामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमहा हा मंत्र देण्यात येत आहे. या मंत्राचा दररोज जाप करावा, त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील. अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी नोव्हेंबर 2023 कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास त्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.